तुमच्या गाडीचं पीयूसी प्रमाणपत्र आहे ना? नाहीतर लवकरच पेट्रोल पंपावर तुम्हाला इंधन मिळणार नाही। महाराष्ट्रात हवेचं प्रदूषण वाढत चाललं आहे आणि याला आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे। काय आहे तो मोठा निर्णय आणि खरंच त्याच्याने काही फरक पडेल का? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एमएच। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला। लवकरच राज्यात नो पीयूसी नो फ्यूल धोरण लागू होणार आहे। याचा अर्थ ज्या वाहनांचं प्रदूषण नियंत्रण म्हणजेच पीयूसी प्रमाणपत्र वैध नसेल त्यांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही। हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या सदोष आणि जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यासाठी घेण्यात येत आहे। आता जाणूया काय आहे नो पीयूसी नो फ्यूल धोरण। परिवहन विभागाच्या बैठकीत बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हे धोरण प्रभावी ठरेल। प्रत्येक वाहन चालकाला आपलं पीयूसी प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागेल। जर वाहन चालकाकडे वैध पीयूसी नसेल तर पेट्रोल पंपावर इंधन भरण्यास मनाई असेल। यामुळे वाहन चालकांना नियमाचा पालन करणं बंधनकारक होईल। परंतु का गरज आहे या धोरणाची? मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे। यामागे वाहनांमधून निघणारा धूर हे एक प्रमुख कारण आहे। अनेक वाहन तांत्रिकदृष्ट्या सदोष असतात ज्यामुळे ती जास्त प्रमाणात प्रदूषण करतात। सरनाईक यांनी सांगितलं की या धोरणामुळे अशा वाहनांवर नियंत्रण होईल आणि पर्यावरणाचं रक्षण होईल। याशिवाय नागरिकांच्या आरोग्यावर होणारा वाईट परिणाम कमी होण्यास मदत होईल। आता मोठा प्रश्न म्हणजे वाहन चालकांसाठी काय बदलणार? या धोरणामुळे वाहन चालकांना आपलं पीयूसी प्रमाणपत्र नेहमी तपासून ठेवावं लागेल। जर तुमचं प्रमाणपत्र एक्सपायर असेल तर लवकरात लवकर नवीन पीयूसी काढून घ्या। परिवहन विभाग आणि पेट्रोल पंप मालक यांच्यासोबत समन्वय साधून हे धोरण काटेकोरपणे लागू केले जाणार आहे। यामुळे वाहन चालकांना थोडी गैरसोय होऊ शकते, पण दीर्घकालीन फायद्यासाठी हा बदल स्वीकारणं गरजेचं आहे। प्रदूषण कमी करणं हे केवळ सरकारचं काम नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। नो पीयूसी नो फ्यूल धोरणामुळे वाहन चालकांमध्ये जागरूकता वाढेल आणि आपल्या शहरांची हवा स्वच्छ राहण्यास मदत होईल। परिवहन मंत्री सरनाईक यांनी यासाठी कठोर पावलं उचलण्यास ठरवलं आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल। परंतु मित्रांनो, सरकार एवढा महत्त्वाचा पाऊल उचलत आहे, पण मोठा प्रश्न असा, याला पेट्रोल पंपवाले कर्मचारी सहकार्य करतील का? प्रत्येक वाहन चालकाचं पीयूसी नीट तपासलं जाणार का, की फक्त आळशीपणा दाखवला जाणार? नागरिक सुद्धा या प्रकारला गंभीरपणे घेणार का? आता हे तर येत्या काळातच माहीत पडेल। तुमचं यावर काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला।